गुरुचं राशी परिवर्तन होत आहे आणि ते मिथुन राशीमध्ये म्हणजे तुमच्याच राशीमध्ये होत आहे. तर कसा जाणार आहे मिथुन राशीला येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मिथुन राशीच्या स्वतःच्या घरामध्ये, पहिल्या घरामध्ये, पहिलं घर कशाला दाखवतं? पहिलं घर हे स्टेटसला दाखवतं. पहिलं घर हे तुमच्या स्वतःला दाखवतं, तुमच्या फिजिकलला दाखवतं. मग यावेळेला एक लक्षात घ्या, पहिल्या घरामध्ये गुरु येणं म्हणजे नक्कीच चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर 7वी दृष्टी त्यांची मॅरेज लाईफमध्ये जात आहे, 5वी दृष्टी ही संतांमध्ये जाते. त्यामुळे खूप साऱ्या लोकांना, मिथुन राशीच्या लोकांना जर अंतर्दशा आणि या दशा ज्या आहे, महादशा ही जर नीट चालू असेल तर नक्कीच तुम्हाला खूप सगळ्यांची लग्न होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही लग्नाच्या एजची असाल तर नक्कीच लग्न करायची इच्छा असेल तर तुम्ही या गोष्टी सुद्धा करू शकता. चांगले योग आहेत. इव्हन ज्यांना बेबी हवंय त्यासाठी सुद्धा, बेबीसाठी सुद्धा खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर इथे असं बघितलं जातं की जेव्हा फर्स्ट घरामध्ये गुरु बसतो तेव्हा एका स्टेटस तुमचं वाढतं, तुम्हाला लोक मान सन्मान देतात, तुमची ज्ञानाची म्हणजे ज्ञान वाढतं, तुम्ही खूप छान तुम्ही नॉलेज घेऊ शकता. पण कधी कधी इथे अहंकार सुद्धा दाखवतो. आणि एक लक्षात घ्या, जसं मी नेहमी सांगत आहे की गुरु हा देतो, पण गुरुला जर तुम्ही वाईट गोष्टी केल्या, म्हणजे तुम्ही जर त्याचं पालन केलं नाही, गुरुला समजून घेतलं नाही, तर तुम्हाला नक्कीच गुरु हे निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा देतात. जर तुमचा इथे अहंकार खूप वाढतोय आणि तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा दाखवतो गुरु हा, आणि तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या घरच्या आहेत किंवा बाहेरच्या ज्या तुमच्या कामाच्या आहेत त्या जर तुम्ही नीट केल्या नाहीत तर गुरु इथे वाईट परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. खूप साऱ्या गोष्टी वाईट सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे गुरुला समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. आळस नका करू, कारण वजन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी तुमच्या नीट झाल्या पाहिजेत, घरच्यांकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी नीट केल्या पाहिजेत. कम्युनिकेशन करताना मीच श्रेष्ठ असं नाही की स्वतः थोडंसं ज्ञान तुम्हाला नक्कीच असणार आहे, पण त्याचा अहंकार बाळगू नका, चांगल्या गोष्टी नक्की करा. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की 9वी दृष्टीमध्ये खूप सारे मुलं आहेत ज्यांना बाहेरगावी शिकायची इच्छा आहे. त्यामुळे उच्च शिक्षण दाखवतं, तिथे धार्मिक गोष्टी दाखवतं. त्यामुळे धार्मिक छोटेसे ट्रॅव्हल होणार असेल तर नक्की करा. धार्मिक गोष्टीमध्ये तुमचा रस असेल तर त्याही करा. पूजापाठ करे मन जाईल, दान धर्म करा. या गोष्टी करणं फार गरजेचे आहेत. आणि जे बाहेरगावी मुलं जी शिकायला जाणार आहेत त्यांच्यासाठी छान आहे. खूप तुम्ही आउट ऑफ कंट्री जाऊ शकता किंवा आउट ऑफ स्टेट जाऊ शकता. एज्युकेशनसाठी जर तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल तर नक्की तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी होणार आहेत. पण जसं मी सांगते, चांगलं कर्म करा, दान धर्म करा, विष्णू सहस्त्रनाम बोला किंवा ऐका, पण नक्की करा. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर गुरुचं नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील, चांगल्या गोष्टी घडतील. उपाय नक्की करा. बेस्ट ऑफ लक.